नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीएम किसानचे लाभार्थी असाल तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे. यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत ते लाभार्थ्यांना हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं आता बंधनकारक आहे. सरकारकडून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ती म्हणजे त्या 30 मे 2026 यामध्ये आपली ई-केवायसी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण तुम्हाला यापुढचे जे हप्ते आहे, बरेच काही शेतकरी आहेत त्यांना 20, 21 आणि 22 हे हप्ते मिळालेले नाहीत. याचे मागचे मुख्य कारण काय असू शकते? त्यामध्ये ई-केवायसी न केल्यामुळे यांचे हप्ते आता थांबवण्यात आलेले आहेत. म्हणूनच जर 23वा हप्ता आपल्याला वेळेवर हवा असेल, तर यामध्ये आपल्याला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. ई-केवायसी करताना आपण 2 प्रकारचे करू शकतात. पहिलं म्हणजे आपण मोबाईलच्या माध्यमातून, त्यामध्ये आपण पीएम किसान ॲप्लिकेशन डाउनलोड करून यामध्ये फेस आयडी जे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनच्या मार्फत आपण ही ई-केवायसी एकदम सोप्या पद्धतीत करू शकतात. तर दुसरी पद्धत आहे सीएनसी सेंटर. यामध्ये जाऊन आपण ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून कशी करायची आपण या पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पण एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपण जर अजून ई-केवायसी केली नसेल, तुम्हाला 22, 21 आणि 23वा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये ॲड होईल. जे तुमचे पेंडिंगचे हप्ते आहे ते तुम्ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला हप्ता तुरंत जमा केला जातोय. त्यामुळे ही एक केवायसी आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. एक महत्त्वपूर्ण माहिती होती. ही माहिती आपण या व्हिडिओत बघितली आहे आणि आपल्या गावोगावी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती असेच सरकारी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत